इथे अजय मोरे, अजय मोरे यांनी यायचे जरा स्टेज जवळ लवकर लवकर. थांब थांब थांब, आले ना किशोरदा. किशोर लोके एम आय जीचे 40+ लेजंड टीमचे प्लेयर, यांच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. मॅन ऑफ द मॅच मयूर स्पोर्ट्स ब्रँड टी शर्ट्स आणि सन्मान चिन्ह श्री अरुण कांबळे यांच्यातर्फे सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहेत. नेक्स्ट मॅच होती ती म्हणजे राहुल 11 आणि रियाज किंग्स, त्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत ते म्हणजे अक्षय ससाने पोलाड षटकार. कदीर कदीर कादीर अक्षय ससाने. तर मॅच कडे वेळ आपण गोलंदाजी मार्कवर कादिर सज्ज होत आहे त्या ठिकाणी. स्ट्राईक रूट करतोय सफान, एक जबरदस्त खेळाडू आहे सफान. षटकार धरवला त्याच्या बॅटमध्ये, दुसरा चेंडूवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. काव कॉर्नरचा चेंडू जाईल क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये. मला वाटतं मी झेल सुटला का तिकडे. षटकार वाचवला मला वाटतं त्या दिशेने. चांगला प्रयत्न होता गौरेश मला वाटतं काऊ कॉर्नरच्या दिशेने. मॅन ऑफ द मॅच देत आहेत ते म्हणजे आमचे सुरेशजी निकम साहेब. एक एक मिनिट. सुरेशजी निकम यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच अक्षय ससाने पोलाड मॅन ऑफ द मॅच. आणि शेवटच्या मॅच मॅन ऑफ द मॅच नितीन जंगम. नितीन जंगम यांनी स्टेज जवळ यायचे. नितीन जंगम यांना विनंती करतो मी स्टेज जवळ यायचे. मॅच बॉल घ्या हनीफ भाई. नितीन जंगम स्टेज जवळ यायचे. नितीन जंगम यांना लास्ट कॉल आहे. नितीन जंगम आत्ताच झालेल्या मॅच मधले मॅन ऑफ द मॅच नितीन जंगम. कल्ली भाई कल्ली भाई कल्ली भाई आ जाओ ना. मॅन ऑफ द मॅच 10 बॉल बोल. कल्ली भाई यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच देतो आपण नितीन जंगम यांना. मॅन ऑफ द मॅच. हे टी शर्ट 44. मॅन ऑफ द मॅच नितीन जंगम. चांगलीच गोलंदाजी चांगली फलंदाजी त्यांनी या मैदानात केली आहे. आणि आणि मी नितीन जंगम यांना दोन शब्द बोलायला लावतो आमच्या या टुर्नामेंटबद्दल. नितीन जंगम, कसं वाटलं तुम्हाला हे आजचं आयोजन नियोजन आणि आजच्या तुमच्या बॅटिंगबद्दल पण, तुम्ही बॉलिंगबद्दल पण सांगा जरा. प्रथमतः टुर्नामेंट वर्षानुवर्ष भरतच चालली आहे. आणि वॉल तुला एक सांगतो, एम आय जीची कोणतीही टुर्नामेंट असो, PPL असो या व्यंग्याने भरवलेली असो, मला असं वाटतं की 5 ते 6 टुर्नामेंट खेळलो असेल. 3-4 टुर्नामेंटमध्ये मी सिरीज घेतली आणि तुमची टुर्नामेंट खेळायला मला खूप आनंद होतो. ॲक्च्युली पहिलं तर मी आभार मानेन जे म्हणजे निखिल मोरे चिन्मयनी,
की माझ्यावरती भरोसा करून मला घेतला. प्रत्येक मॅचला कोणी ना कोणी मला अंडरडॉग करत असतं, परंतु मी त्यांना माझ्या बॅटनी आणि बॉलनी उत्तर देतो. म्हणून एकच म्हणेन, जोपर्यंत माझ्या रक्तामध्ये क्रिकेट आहे तोपर्यंत मी मैदानामध्ये दिसत राहीन. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. पुन्हा एकदा षटकार येतोय. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर राहुल. मागच्या मॅच मध्ये देखील थोडस महागडं षटक आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र सफान चांगल्या फॉर्म मध्ये परतताना पाहायला मिळतोय. दोन चेंडू पुन्हा एकदा दोन षटकार आलेत. मागच्या मॅच मध्ये 4 षटकार राहुलच्या षटकामध्ये या ठिकाणी 2 षटकार आलेत. पुढच्या मॅचचा टॉस बाउंड्री पलटन त्यांच्या विरुद्ध ऍडव्हेंचर बॉईज या संघामध्ये आपल्याला आता मॅच पाहायला मिळणार. त्याचा नाणेफेक होते. तीन चेंडू 3 षटकार आलेत सफान याच्या बॅट मधून. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या मॅच मध्ये मात्र स्वस्तात बाद झाला होता. या ठिकाणी मात्र 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारलेत राहुल गायकवाड. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. या ठिकाणी मात्र थोडं प्रेशर मध्ये चौथा षटकार येतोय. 4 चेंडू 4 षटकार. सलगचा चौथा षटकार येतोय. पाहायचंय सफान रेकॉर्ड बनवतात का या मॅच मध्ये, या टुर्नामेंट मध्ये. आतापर्यंतचा चौथा षटकार आलाय सलग. 5वा षटकार. 5 चेंडू 5 षटकार. टाळा झाला पाहिजे सफानसाठी. 5 चेंडूंमध्ये 5 षटकार मारलेत. 5 चेंडूंची हे षटक असणार आहे, त्यामुळे एक रेकॉर्ड सफानच्या नावावर झालाय. एका ओव्हर मध्ये 5 षटकार मारण्याचा रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये. 7 चेंडूंमध्ये वैयक्तिक 39 धावांवर फलंदाजी करतोय. आणि राहुल गायकवाड याच्या नावावर देखील एक अनवॉन्टेड रेकॉर्ड झालेला आहे. 10 बॉल मध्ये 9 सिक्स त्याला पडलेले आहेत. मागच्या मॅच मध्ये 4 सिक्स, आता 5 सिक्स. धावसंख्या झाली ती 51. 2 षटकांमध्ये धावसंख्या झाली 51. गोलंदाजी मार्कवर बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम सज्ज होताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूचा डंक आहे सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, तोच हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र प्रतीकच्या बॅट मधून पुल शॉट. पुल मात्र या ठिकाणी सक्सेसफुल होताना. टीम एफर्ट पहा काय जबरदस्त आहे. 6वा षटकार आलाय 6व्या चेंडू मध्ये. या अगोदर आपण जर पाहिलं, पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूंवर षटकार आले. नंतरच्या षटकामध्ये 5 चेंडूंवर 5 षटकार आले. आणि आता हा गडी बाद होण्याआधी देखील एक षटकार आला होता. म्हणजे तब्बल मला वाटतं 8 चेंडूंमध्ये 8 षटकार आले होते टोटल. जबरदस्त फलंदाजी केली. टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी देखील. श्रेयस कदम यांनी मात्र विकेट घेतलाय. 18 धावांवर बाद होते म्हणजे प्रतीक. सफान त्या अगोदर आपण जर पाहिलं, प्रतीकने देखील 2 षटकार, तदनंतरच्या षटकामध्ये 5 चेंडू 5 षटकार सफानच्या बॅट मधून. पुन्हा एकदा 1 षटकार आला तो म्हणजे प्रतीकच्या बॅट मधून आणि गडी बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय पॉली.
सरोज नवीन फलंदाज, तर पॉली म्हणून ओळखलं जातं. पुन्हा एकदा मोठा फटका मारता हवे चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. एक सोपा झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा एक हॅट्रिकची संधी पाहायचंय. आणि स्कोररच्या भूमिकेत साईराज आपल्याला पाहायला मिळतोय. तो देखील एक चांगला खेळाडू आहे. राजा मामा यांचा फेवरेट खेळाडू आहे तो. नवीन फलंदाज आपण जर पाहिलं, मला वाटतं सरफराज पाहायला मिळतोय. शॉन, श्रेयस कदम हॅट्रिकची संधी. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक कोणत्या गोलंदाजाच्या नावावर पाहावं लागेल. सुलतान याला संधी होती, त्यांनी हॅट्रिक घेतली नाही. नंतर वेदांतला देखील संधी असू शकली असती, पण मला वाटतं शेवटच्या 2 चेंडूंवर त्यांनी 2 गडी बाद केलेत. आणि या ठिकाणी श्रेयसला संधी आहे आणि ती देखील संधी हुकली आहे. पूल केला जातोय, मिसफिल्ड होते. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 5 चेंडू 5 षटकार मारणारा खेळाडू सफान मात्र स्ट्राईक वर येतोय. पाहूया या चेंडूवर षटकार मारून 6 चेंडूंमध्ये 6 चेंडू षटकार मारता विक्रम करतो का. एका विक्रमाची संधी आहे या खेळाडूला आणि तो मात्र या ठिकाणी पूर्ण केला जातोय. 6 चेंडू 6 षटकार टाळा झाला पाहिजेत. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केलाय सफान यांनी या स्पर्धेमध्ये. (64) धावसंख्या झाले 64 आणि सफान मला वाटतं वैयक्तिक 45 धावांवर फलंदाजी करतोय. 45. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. विक्रम केलाय. 6 चेंडू 6 षटकार ठोकले त्या खेळाडूने या मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गवर विनय या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. एक धाव मात्र मिळेल. एक पैशा स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 65. विनयने मात्र मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. शॉन थोडस स्ट्रगल करताना पाहायला मिळतात. शॉन मला वाटतं 1 रन काढून सफानला त्यांनी स्ट्राईक दिली पाहिजे, कारण की सफान ज्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय कदाचित अजून चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू शरीराचा वेध घेतोय. या ठिकाणी मात्र धावचीची संधी आहे. धावचीत बाद होतोय.
सुलतान नवीन फलंदाज या ठिकाणी सज्ज होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर राहते 65 या धावसंख्येवर. विनय या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. डावखुरा गोलंदाज आहे जड्डू म्हणून त्याला ओळखलं जातं आणि त्याच पद्धतीने तिने ती गोलंदाजी केली आहे. रोखून ठेवलंय फलंदाजांना. थोडस प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न जरूर केला पण सफानला रोखू शकतात का हे पाहावं लागेल. 6 चेंडू 6 षटकार आलेत त्याच्या बॅट मधून. चांगला चेंडू होता या ठिकाणी मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. एका धाव्यानी धावसंख्या पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती 66 या धावसंख्येवर. सुलतान या ठिकाणी थ्रो खराब झालाय. एक धाव मात्र मिळेल आणि सफान वैयक्तिक 45 धावांवर फलंदाजी करतोय. या षटकामध्ये केवळ मला वाटतं तीन धावा या षटकामध्ये खर्च झाल्या. धावसंख्या झाली ती 67. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. आखिरी 5 गेंद शेष है इस इनिंग्स में. सुल्तान और सफान दोन बल्लेबाज. सफान पूरे लय में बल्लेबाजी करते हुए इस वक्त 6 गेंदों में 6 6 मारे उन्होंने. फोर्टी 45 रन्स में बल्लेबाजी करते हुए सुल्तान को ऐसा लग रहा है 1 रन निकल के देना चाहिए सफान को. अपना हाफ सेंचुरी भी पूरा कर लेगा सफान. नए गेंदबाज गौरेश. एक जबरदस्त गेंदबाज है गौरेश. देखना पड़ेगा इस वक्त कैसी गेंदबाजी करते हैं अपनी टीम के लिए. शॉर्ट पिच गेंद इस वक्त वाइड के लिए पूछा जा रहा है अंपायर से. डॉट बॉल से शुरुआत होता हुआ उसी बीच सफान स्ट्राइक पे आते हुए अपनी पहली 50 इस टूर्नामेंट की हमें देखने मिल सकती है सफान के बैट से. 45 रनों पे बल्लेबाजी करते हुए 5 रनों की जरूरत है और इस वक्त 3 गेंदें शेष है इस ओवर में. एक ही मैच में 2 बार रिकॉर्ड करने का चांस है सफान को. 6 बॉल 6 6 मारने का रिकॉर्ड तो उन्होंने कर दिया है. उसी बीच एक बड़ा स्ट्रोक आता हुआ सफान के बल्ले से आता हुआ. ये पहला 50 रन. जबरदस्त पारी खेलती हुई अपनी टीम के लिए. प्रशंसा करनी होगी. अगला गेंद उसी बीच और एक बड़ा स्ट्रोक आता हुआ सफान. और एक मर्तबा 6 सफान के बैट से आता हुआ. रन संख्या जा पहुंची अभी 80 रनों पे. आखिरी एक गेंद शेष है. गवरेश देखते किस तरह की गेंद डालते हैं. आखिरी गेंद है. ये आखिरी गेंद में 6 आता है क्या ये देखना पड़ेगा. सफान के बल्ले से बहुत सारे छक्के आए इस मैच में. शॉर्ट पिच गेंद था. अच्छा गेंद था इस वक्त.
डॉट बॉल से ये इनिंग्स की समाप्ति और तालियां बजनी चाहिए सफान के लिए। प्रशंसा होनी चाहिए इस खिलाड़ी की, जिस तरह से बल्लेबाजी की है। 6 गेंदों में 6 सिक्स देखिए मारे उसने और हाफ सेंचुरी, इस टूर्नामेंट की पहली हाफ सेंचुरी सफान के नाम पे। रन संख्या हो चुके हैं 80 रन, 81 टू विन। कदम दुसऱ्या साईडला आहेत राहुल गायकवाड. श्रेयस देखील एक जबरदस्त फॉर्म मध्ये या हंगामामध्ये आपण जर पाहायला गेलो रबर बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर देखील बरेच अर्धशतक आहेत. मॅन ऑफ द सिरीज देखील त्यांनी पटकावलाय, बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड देखील त्यांनी पटकावलाय या सीझन मध्ये. आणि कुठेतरी तशाच पद्धतीची फलंदाजीची अपेक्षा असणार त्याच्याकडून, त्या चाहत्यांना, त्याच्या टीम मेट्सला. एक्क्याऐंशी धावांचं लक्ष्य, 81 टू विन. दोन आघाडीचे फलंदाज थोडंसं प्लॅनिंग केलं जात आहे, डिस्कशन केलं जात आहे, टीम मीटिंग होते आहे आणि नक्कीच गरजेचं आहे कारण की महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघांसाठी. विजेता संघ एक चान्स मिळणार आहे पुढच्या फेरीत खेळण्याचा आणि जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल त्याला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. त्यासाठी एक महत्वपूर्ण लढत आहे दोन्ही संघांसाठी. श्रेयस कदम त्यासोबतच राहुल गायकवाड. पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत सुबोध सर, त्यांच्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतात महेश मकवाना सर, हनीफ पटेल सर. हे 3 पंच आज टुर्नामेंटसाठी आपल्याला लाभले आहेत, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते आणि जेव्हा चांगल्या स्पर्धेचं नियोजन आयोजन केलं जातं तेव्हा मॅच साठी टुर्नामेंटसाठी चांगले अंपायर्स असणं देखील तितकंच महत्वाचं असतं, ज्या कारणाने खेळाडू त्यांना रिस्पेक्ट देतील, सन्मान देतील, त्यांचा आदर करतील. असे 3 पंच आपल्याला लाभले आहेत ज्यांनी आतापर्यंत उत्तम अशी कामगिरी केली. हनीफ पटेल सर, महेश मकवाना सर आणि सुबोध सर.
81 धावांचा पाठलाग करतोय H2R मॅक्स हा संघ. यांनी जबरदस्त फलंदाजी, सफान ज्या पद्धतीने फलंदाजी केली, संघाचा संघनायक H2R संघाचा प्रतीकने देखील चांगली फलंदाजी केली. या ठिकाणी मात्र आता ओमसाई बँड्रा कशा प्रकारे पाठलाग करतात हे पाहावं लागणार आहे. गोलंदाजी मार्गवर संजय गिरी, पहिला चेंडूवर षटकाराने स्वागत. सहजरित्या टोलवला चेंडूला 6 धावांसाठी श्रेयस कदम याने. संजय गिरी मला वाटतं एक कदाचित थोडासा त्याने एक प्रयत्न केला असेल की श्रेयस विरुद्ध थोडासा चान्स घेऊ शकतो आपण. स्लोवर चेंडू, स्लोवर गोलंदाज आहेत. फिरकीचा जाळ बुंद्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र या ठिकाणी फसलाय. 2 चेंडू 2 षटकार श्रेयसच्या बॅट मधून देखील येत आहेत. प्रत्येक चेंडू नंतर इकडे थोडंसं डिस्कशन केलं जात आहे. त्यांना माहिती आहे किती महत्वपूर्ण लढत आहे, महत्वपूर्ण मॅच आहे. मॅच मध्ये एक मोठा टार्गेट आम्ही सेट केलाय. या टार्गेटला कशा प्रकारे डिफेंड केलं पाहिजे हे देखील करणं तितकंच गरजेचं आहे, कारण की समोर तितकेच तडाखेबंद असे फलंदाज आहेत ओमसाई बँड्रा संघामध्ये. तीन चेंडू 3 षटकार. श्रेयस कदम पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं, सफानच्या बॅट मधून 6 चेंडू 6 षटकार आलेत. या इनिंगची सुरुवात झाली, श्रेयसच्या बॅट मधून 3 चेंडू 3 षटकार आलेत. का मॅच चालू आहे, जबरदस्त हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. हेलिकॉप्टर स्ट्रोक श्रेयसच्या बॅट मधून 4 चेंडू आणि 4 षटकार. श्रेयसने देखील सांगितलं मी देखील आलोय मैदानामध्ये. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय, हेलिकॉप्टर स्ट्रोक येतो त्या बॅट मधून. शॉर्ट बी चेंडू लागला, पुल करतोय, पुढे टाकला, हेलिकॉप्टर स्ट्रोक येते. गोलंदाज देखील आता थोडासा यावेळी मात्र 4 षटकार मारलेत. तदनंतर मात्र संजय गिरी यांचं षटक, 4 चेंडू 4 षटकार. तदनंतर शेवटच्या चेंडूवर सिंगल. थोडंसं कॅल्क्युलेशन आता पुन्हा एकदा करावं लागेल, कारण की टार्गेट जरूर मोठा सेट केलाय, पण श्रेयस देखील त्या रंगात फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. थोडंसं डिस्कशन होत आहे, थोडासा जास्त वेळ घेतला जातोय, कारण की महत्वपूर्ण लढत आहे. त्यांना माहिती आहे विजेता संघ पुढच्या फेरीत प्रवेश करण्याची संधी. जो संघ पराभूत होईल त्याला स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. प्रॅक्टिस प्रीमियर लीग 2025 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रस्तुत प्रॅक्टिस प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अर्थातच कोलगेट ग्राउंडचं मैदान. सकाळपासून जर पाहिलं, पहिल्या मॅच पासून जबरदस्त क्लोज एन्काउंटर्स पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर सुलतान अप्रतिम गोलंदाजी केली होती या गोलंदाजांनी देखील पहिल्या मॅच मध्ये. पंचांकडे अपीलला दाद आणि फलंदाज बाद. मोठा हादरा लागतोय. श्रेयस कदम तंबूत परतावं लागणार आहे. लपटण्याचा प्रयत्न जरूर केला, बॅटची कडा घेतली गेली, चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. पहिल्या मॅच मध्ये देखील हॅट्रिकची संधी होती या गोलंदाजाला. मौक्याच्या सनी येऊन चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील पहिल्या चेंडूवर सर्वात मोठा गडी त्यांनी बाद केला या स्पर्धेतील श्रेयस कदम.
नवीन फलंदाज येतोय प्रशांत मुंगेकर. सुलतान चांगला चेंडू पुन्हा एकदा बिरकावून दिला जातो. कार्पेटचा चेंडू जाईल लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जो पण चेंडू फील्ड करतोय. एक धाव मात्र मिळेल. आता राहुल याच्यावर मात्र जबाबदारी आहे, प्रशांतवर जबाबदारी आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतोय ओमसाई बँड्रा हा संघ. पहिल्या 4 चेंडूवर 4 षटकार आले. त्यानंतर थोडस बॅकफुटवर जाताना पाहायला मिळत आहेत. श्रेयस याचा मोठा विकेट मात्र त्यांनी मिळवलाय सुलतान याने. अकुटब्या चेंडू पूल केला. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मात्र मिळते. एका धावेनी फरक काहीसा पडत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 आहे धावसंख्येवर. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सुलतानची जादू आपल्याला पाहायला मिळते. राहुलला मात्र तंबूत परतावं लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली, या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. 2 महत्वपूर्ण गडी त्यांनी बाद केले आहेत. या षटकामध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतो मॅचचा. सुलतान याचा हे षटक पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. विराज गमरे व्यासपीठाजवळ यायचंय, कुठे असतील त्यांनी. तर आपल्या बांद्रा विभागाचे लाडके खेळाडू सर्व भारतभर जाऊन आपल्या नावाचा डंका ज्यांनी उमटवलाय टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, श्रेयस याचा सन्मान केला जातोय. विराज गमरे याच्याकडून त्याचा सन्मान केला जातोय आणि बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम याचा सन्मान केला जातोय. टाळ्या झाल्या पाहिजेत. नवीन फलंदाज शैलेश पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा येतो पंचांकडून. सुलतान याचं षटक अजूनही समाप्त मला वाटतं झालं नाहीये. शेवटचा चेंडू एक मला वाटतं शिल्लक आहे. फ्री हिटचा इशारा येतोय पंचांकडून. पूल केला जातोय चेंडूला. जबरदस्त स्ट्रोक येतोय प्रशांतच्या बॅट मधून. चेंडू जाईल 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 36. आणि सुलतान याला देखील पारितोषिक आलेलं आहे सज्जूबाईंकडून. 500 रुपयाचं पारितोषिक आहे सुलतान याला. अप्रतिम गोलंदाजी केली दोन्ही मॅच मध्ये.
आणि जेव्हा अशा प्रकारचे पारितोषिक इंडिव्हिज्युअल प्राइजेस मिळतात खेळाडूला तेवढा त्याचा देखील प्रोत्साहन वाढतो. सुलतान खान अप्रतिम गोलंदाजी केली आहे. सज्जूबाईंकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना देखील आलेलं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 36-36. तिसरं षटक हाताळतोय सरोज पॉली. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती पॉलीने देखील. लॉफ्ट केला चेंडूला, हवेत चेंडू आहे, स्ट्रोक चांगला आहे, पायचं झेल होते का? मला वाटतं हात पोचला नाही तिथपर्यंत, ट्राय केला होता त्यांनी. 4 धावा मिळतील. चार धावा मात्र मिळतील. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवर. अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे सामना विजयी होण्यासाठी. अजूनही कोणत्याही दिशेला मॅच जाऊ शकते. मॅचचं पारड दोन्ही दिशेला अजूनही आहे. दोन्ही संघांकडे आपण जर पाहायला गेलो चांगले गोलंदाज आहेत. ओमसाई बँड्राकडे चांगले फलंदाज आहेत. अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. षटकारांची भाषा बोलायची गेली तर 7 षटकार मारावे लागणार आहेत 14 चेंडूंमध्ये. मॅच बनू शकते अजूनही. अकुटपायचा चेंडू होता, थोडासा बाउन्स भेटतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स भेटतोय. टप्पा चांगला होता या ठिकाणी, मात्र बॅटची लिडिंग एज घेतली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. पॉली एक चांगला गोलंदाज आहे. तो चांगला प्लॅनिंगनी गोलंदाजी करतोय. तो आपण जर पाहिलं मागच्या मॅच मध्ये देखील थोडे चान्स दिले नव्हते फलंदाजांना मोठे फटके मारण्याचे. एक धाव मात्र या ठिकाणी मिळेल. पुढे ससाल फटकारचा प्रयत्न होता या ठिकाणी, मात्र यष्टीरक्षकाने गॅदर केला चेंडू. स्टंपिंग करण्याचा प्रयत्न होता, फलंदाज बचावतोय. चांगला टप्पा या ठिकाणी. पहिला चेंडूवर चौकार आला, त्यानंतर मात्र थोडस दकडून ठेवलंय. कुठेतरी एक मोठा फटका आला पाहिजे या षटकामध्ये, आणि तो आलाय या चेंडूवर. वॉट अ शॉट, जबरदस्त हिट येतं प्रशांतच्या बॅट मधून 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 48. अजूनही मला वाटतं 33 धावांची आवश्यकता आहे 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 10 गेंदे 33 रनों की जरूरत. इस वक्त जिस प्रकार की गेंदबाजी हो रही है, देखना पड़ेगा कि प्रशांत के सामने कैसी गेंदबाजी होती है. गेंदबाज सोहम, एक युवा गेंदबाज, उनके सामने बल्लेबाजी करते हुए प्रशांत और शैलेश. शैलेश के बैट से एक बाउंड्री जरूर आई.
कुछ और जोर दमखम दिखाना पड़ेगा शैलेश को इस मैच में बने रहना है तो 10 गेंदे 33 रनों की जरूरत। वॉट शॉट, जबरदस्त हिट येतोय शैलेशच्या बॅट मधून, आक्रमण केलं जात आहे 6 धावा। थोडस पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदलतंय, 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे। क्या मैच हो रही है इस मैदान में, जिस प्रकार की मैच होनी चाहिए थी, एक हाई स्कोरिंग मैच। जबरदस्त चेंडू या ठिकाणी मात्र कमबॅक केला जातोय गोलंदाज सोहम याच्याकडून। पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू कमबॅक केला जातो, या ठिकाणी मात्र धावशीत होतो का पाहावं लागणार आहे। शैलेश धावचित होईल, षटकार जरूर माला, तदनंतर मात्र 2 निर्धाव चेंडू, त्या कारणाने प्रशांतने स्ट्राईक रूट चेंज केले, कारण की लेग कटर चेंडू आपण जर पाहिलं दोन्ही चेंडू होते, पहिला चेंडू देखील थोडस बॅटच्या रेंज मध्ये टाकला गेला, त्यानंतर मात्र थोडस लांब ठेवला चेंडू। शैलेश मात्र बीट झाले दोन्ही चेंडूंवर। सामन्याचं समीकरण जर पाहिलं 27 धावांची आवश्यकता आहे शेवटच्या, 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता। आणखी मोठ्या फटक्याची खूप गरज आहे या 2 चेंडूंमध्ये। थोडस क्षेत्ररक्षणात बदल केला जातो, प्रशांत बुंगेकर हा देखील चांगला लय प्राप्त केले प्रशांतने देखील। 2 षटकार प्रशांतच्या बॅट मधून देखील पाहायला मिळालेत। शरीराचा वेग घेतो चेंडू, वेगाने टाकला होता चेंडू, या ठिकाणी मात्र एक धाव मिळेल। नवीन फलंदाज गौरेश। शेवटचा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते। उलटा चेंडूचा भिरकाव दिला जातो, पायाचं झेल होते का, सुलतान झेल खाली, झेल टिपला गेलाय। उलटा चेंडूचा फायदा घेणं खूप गरजेचं होतं, या चेंडूवर षटकार येणं खूप गरजेचं होतं। नवीन फलंदाज सुनील। पाच चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी अजूनही आहे। शेवटचं षटक हातात संघाचा संघनायक प्रतीक। 6 चेंडू 5 चेंडू 26 धावांची आवश्यकता। चार षटकार येणं खूप गरजेचं आहे। पहिला षटकार आलाय, प्रशांत बुंगेकर, अकुटपायचा चेंडू होता, भिरकावून दिला जातोय डीप मिडविकेटच्या दिशेने 6 धावांसाठी। चार चेंडू 20 धावांची आवश्यकता।
4 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवर षटकार मारला, थोडस प्रेशर रिलीज केलं असेल फलंदाजाने. मॅचचा बॉल आलाय काय? पुढचा चेंडू या ठिकाणी भिरकावून दिला जातो. पाहायचंय चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार. मॅचचा बॉल घ्यायचा आहे. गवतात आहे, गवतात. 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अजूनही रोमांच जबरदस्त होतो या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. एक साइडला ओम साई बँड्रा, दुसऱ्या साइडला S2R मॅक्सचा संघ. दरम्यान चांगला चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू. 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता. शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि सामना या ठिकाणी विजयी जवळजवळ एक औपचारिक शिल्लक आहे मॅच मध्ये. SR2 मॅक्स, S2R मॅक्सचा संघ सामना विजयी होतोय. शेवटचा एक औपचारिकतावाला चेंडू शिल्लक आहे. लॉफ्ट केलाय चेंडूला, हवेत चेंडू आहे, पाहायचंय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाईल. प्रयत्न चांगला होता. एक हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. धाव संख्या झाली ती 65. 15 धावांनी मॅच जिंकले S2R मॅक्सचा संघ. वेल प्लेड ओम साई बँड्रा, वेल प्लेड सुलतान. व्यासपीठाजवळ आहे सुलतान.